बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ओलांडला बहुमताचा टप्पा। 243 पैकी 180 पेक्षा जास्त जागांवर रालोआची जोरदार मुसंडी। बिहार विधानसभा निवडणुकीत इंडी आघाडीची पिछेहाट, राष्ट्रीय जनता दल तिसऱ्या तर काँग्रेसची चौथ्या क्रमांकावर घसरण। दिल्ली कार स्फोटाच्या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा। दिल्ली कार स्फोटातला प्रमुख आरोपी डॉक्टर उमर नबी याचं पुलवामातलं घर सुरक्षा दलांनी केलं उद्ध्वस्त। फरीदाबादमधल्या अल फलाह विद्यापीठाच्या मान्यतेला भारतीय विद्यापीठ संघटनेनं दिली स्थगिती। रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक लिमिटेडशी 2095 कोटी रुपयांचा करार। भारत 2027 पर्यंत 6.5% विकास दरासह G20 देशांमध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था राहणार, मूडीजनं व्यक्त केला नवा अंदाज। नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एकूण 20000 कोटी रुपयांची कामं केली जाणार, मुख्यमंत्री। 28 महिने चालणाऱ्या कुंभमेळ्याच्या पर्वात गेल्या वेळच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत 5 पट अधिक भाविक अपेक्षित। निर्विघ्न कार्यक्रमासाठी चोख व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा आज महाराष्ट्र भूषण 2024 या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं होणार सन्मान। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज बालदिनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नेहरूंना अभिवादन। ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत रिकर्व प्रकारात दक्षिण कोरियाला नमवून पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताची सुवर्ण पदकाची कमाई। आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात।